brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. चिन्मयी सुमित आपल्या सोबत आहेत. मराठी शाळांच्या मुद्द्यावरचं हे आंदोलन आणि सरकारनं थेटच आंदोलनासाठीची परवानगी नाकारणं, याकडे कसं पाहता? फक्त आमच्याच आंदोलनाला नाही तर मला आता असं लक्षात आलेलं आहे की 365 दिवस आपल्याकडे जमावबंदी असते मुंबईमध्ये आणि कुठलाही विरोधी सूर निघतो आहे असं दिसलं की तो आधीच दाबायचा, अशा पद्धतीचं वातावरण आहे जे आपल्याकडे महाराष्ट्रात कधीच नव्हतं. महाराष्ट्राची ओळख नेहमीच एक पुरोगामी आणि लोकशाही जिथे सुरुवात झाली अशा सारखं राज्य, अशी महाराष्ट्राची ओळख आहे. पण दुर्दैवाने आज परिस्थिती अशी आहे की तुम्हाला काही बोलायला, चर्चा करायला सुद्धा बंदी आहे. त्याच्यामुळे लोकशाहीच्या दृष्टिकोनाने सुद्धा हे घातक आहे आणि केवळ भारतीय संस्कृती म्हणून सुद्धा हे घातक आहे. तर अशा पद्धतीचं वातावरण होतं. आम्ही त्यांना कानी कपाळी सांगत होतो की आम्ही अत्यंत सविनय पद्धतीने आणि शांततापूर्ण मार्गाने आम्ही हे आंदोलन करणार आहोत. तर बऱ्याच अटी आमच्यावरती लादून ह्या आंदोलनाला परवानगी मिळालेली आहे. खरं तर परवानगी मिळालेलीच नाही आहे, पण 4-4 जणच जातील, घोषणाच देणार नाहीत, असंच करणार नाहीत, तसंच करणार नाहीत. इतकी खरं वेळ यायची गरजच नव्हती, कारण आम्ही इतके दिवस या प्रश्नाचा पाठपुरावा करतो आहोत की आमच्या शिष्टमंडळाची जर चर्चा झाली असती आणि याच्यावरून जर काही तोडगा निघाला असता तर ही वेळ आली नसती. पण एकूणच असं दिसतं आहे की काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे, त्याच्यामुळे आवाज असा करावा लागतो. मराठी शाळांमध्ये जाणारी संख्या रोडावते आहे असं एकीकडे सांगितलं जातं, तशा पद्धतीनं प्रचार केला जातो आणि दुसरीकडे मराठी शाळांचा जो मुद्दा आहे त्याच्या आंदोलनाला सुद्धा बंदी घातली जाते. हा विरोधाभास वाटतो का? हा विरोधाभास निश्चितच आहे. एक तर मराठी शाळाच जर ठेवल्या नाही तर तिकडे मुलंच येणार नाहीत. त्याच्यामुळे ही जी आहे ना, म्हणजे आपण असं म्हणतो ना की कृत्रिम परिस्थिती तयार करायची त्या पद्धतीची आणि मग सांगायचं की परिस्थितीच अशी निर्माण झालेली आहे. पण ती परिस्थिती निर्माण व्हावी याच्यासाठी सर्व पोषक वातावरण हेच लोक तयार करत आहेत. इमारती नाहीत, अर्ध्या रात्रीत भूखंडावरची म्हणजे जे आरक्षण असतं शाळेसाठीचं ते नाहीसं होतं, तिथली शाळाच गायब होते. अशा पद्धतीचं वातावरण मुंबईमध्ये आहे. जर शाळा उरल्याच नाहीत शिकायला तर मुलं कुठून शिकणार? तुम्ही तो दर्जा जर वाढवला असता शाळांचा तर निश्चितच मुलांची गळती झालीच नसती. पण ही मुलं आणि त्यांचा विकास हा महानगरपालिकेचा विषयच नाही आहे. त्यांना असं वाटतं की फक्त मजबूत इमारत दिली म्हणजे आपण चांगलं शिक्षण दिलं, असं नसतं. आता जी मुलं शालाबाह्य होत आहेत, जी शाळा सोडून जातात कारण त्यांना लांबच्या शाळेमध्ये त्यांचं व्यवस्थापन केलेलं आहे, त्या मुलांचं पुढे काय होतं हे ह्याचा कानोसा कधीही परत महानगरपालिका घेत नाही. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी ही एक अस्तित्वहीन जमात आहे कुठली तरी, जी त्यांना दिसतच नाही. मराठी शाळांच्या इमारती या बंद पडल्यानंतर तिथं बिल्डर लॉबीसाठी म्हणजे गोष्टी सोयीस्कर होतील, मुंबईतल्या जागा त्यांना उपलब्ध होतील, तिथे मॉल आणि इतर जे काही बांधकामं आहेत ती करता येतील असं इथल्या काही जणांचं म्हणणं आहे. खरोखर यासाठी मराठी शाळा बंद पाडल्या जात आहेत असं तुम्हाला वाटतंय का? असं होईल असं नाहीये, असं झालेलं आहे. माहीमधली कापड बाजारमधली जी शाळा होती त्या शाळेच्या ठिकाणी तिथे एक मोठा टॉवर झालेला आहे आणि जवळजवळ 850 मुलांसाठी फक्त 11 खोल्या शाळेसाठी म्हणून दिल्या गेलेल्या आहेत. रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्समध्ये जिथे धनदांडग्यांची घरं आहेत, जे सुखवस्तू जीवन जगत आहेत, तिथे आमची वस्तीतली पोरं जाऊन जेव्हा शिकतात त्यांच्यासाठी उद्वाहन लिफ्ट पण तीच आहे. तिथे ती किती कर्दमलेली होतील त्यांची व्यक्तिमत्व, त्यांना त्यांच्या कपड्यांची लाज, त्यांच्या बहाणांची लाज. त्याच्यानंतर तुम्ही त्यांना अशा पद्धतीच्या वातावरणामध्ये ठेवता, त्यांच्या मनामध्ये ह्या वर्गाबद्दल रोष निर्माण होणार नाही. पण हा कुणाच्याच कन्सर्नचा किंवा आस्थेचा विषयच नाही आहे. त्याच्यामुळे असं होईल नाही, हे असं व्हायला सुरुवात झालेली आहे. मराठी माणूस, मी खरं तर नाव घेते कारण जसा आरोप झालेला आहे त्याच्यामुळे मला ते सांगावं लागतं आहे. ठाकरेंमुळे मराठी माणूस मुंबईच्या बाहेर गेलाय आणि एकनाथ शिंदेंचं असं म्हणणं आहे की आम्ही आता मराठी माणसाला मुंबईत आणण्यासाठीचे प्रयत्न करू. तर खरोखर सरकार प्रयत्न करेल असं वाटतं का? शिवसेना, एकनाथ शिंदेंची शिवसेना यासाठी प्रयत्न करेल असं वाटतंय का? ठाकरेंमुळे खरोखर मुंबईतला मराठी माणूस बाहेर गेला असं वाटतंय का? की राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीनं आपापली पोळी आपल्या बाजूनं भाजून घेण्याचा प्रयत्न करतायत? नाही, मला नाही वाटत की कुणालाच हे जे लोक ज्या पद्धतीने ह्या मुद्द्याला ज्या पद्धतीने आपला मुद्दा असं म्हणतात त्याच्यासाठी त्यांची कुठल्याही पद्धतीची तळमळ नाही आहे, इच्छाशक्ती नाही आहे. ठाकरेंचंच नाव घेऊन जर सांगायचं जर झालं तर मराठी शाळांमध्ये मुलं येत नाहीत असं म्हणून त्यांचं CBSE करणं, इंग्रजीकरण करणं, इंटरनॅशनल बोर्डाच्या शाळा सुरू करणं आणि त्यानंतर आम्ही आता गरिबांच्या मुलांना फुकट इंग्रजी शिक्षण देतोय कारण ते त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास साधणार आहेत, अशा कारणाखाली मराठी शाळा त्यांनी बंद केल्या नसत्या.
हे सुरुवात त्यांच्यापासूनच झालेली आहे. मुंबई पब्लिक स्कूल मुंबई पब्लिक स्कूल अशा साजरा नावाने फक्त ऑइल पेंट मारून वर्ग साजरे केले गेले. बाकीच्या काय सोयी सवलती तिथे झाल्या? ही मुलं ज्यांना प्रमाण मराठी भाषेमध्ये शिक्षण घेणं सुद्धा कठीण जात होतं, त्यांना CBSE बोर्डासारखी इतकी पुस्तकं असलेलं तुम्ही शिक्षण देत आहात, त्या शिक्षणासाठी त्यांना बाहेर जाऊन ट्युशन फीज भरायला लागत आहेत आणि भरपूर पैसे घालून त्यांना ते शिक्षण घ्यायला लागतंय. कुठल्या पद्धतीचं सर्वेक्षण केलं गेलं का नंतर की त्या मुलांचा नक्की कुठला विकास साधला गेला ह्याच्याबद्दल? तर तसं काहीही केलेलं नाही आहे. कुणीही असं म्हणू नये कुठल्याही राजकीय पक्षाला मराठी माणसाविषयी, मराठी भाषेविषयी आणि महाराष्ट्र धर्माबद्दल आस्था आहे असं मला वाटत नाही आज घडीला. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आलेली आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की मराठी माणसाच्या, मुंबईकरांच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसासाठी आणि मराठी माणसाच्या अस्तित्वाची ही लढाई आहे. तर जिथं मराठीच्या शाळांसाठी इथं आंदोलन करावं लागतं, खरोखर मराठीच्या अस्तित्वासाठी राजकीय पक्ष, मग तो कुठलाही असो, काम करतील असं तुम्हाला वाटतं का? आणि मुंबई महानगरपालिकेचा निवडणुकीसाठीचा हा मुद्दा योग्य वाटतो का? आणि मराठी माणसाच्या अस्मितेचा मुद्दा पुढे करून मराठी भाषा किंवा मराठी शाळा यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर चालणार आहे का? चालतंय का? यातनं मराठी आणि मुंबईचा मुद्दा साध्य होऊ शकेल का राजकीय पक्षांना? मला असं वाटतं कुठल्याही संस्कृतीची भाषा ही वाहक असते आणि कुठल्याही भाषेसाठी तिचा कणा असतो तो त्या माध्यमातल्या शाळा. इतकी वर्ष मुंबईमध्ये मुंबईची ओळखच कॉस्मोपॉलिटन शहर ही अशी होती. इतके दिवस कधीच हे मुद्दे टोकदार होत नव्हते कारण सगळेच लोक अत्यंत गुण्यागोविंदाने इथे नांदत होते आणि प्रत्येक माणसाची स्वतःची अस्मिता होती, त्यांचं अस्तित्व होतं आणि त्याचा आदर राखला जात होता. आत्ता जे आमचं आंदोलन आहे मराठी शाळांच्याबद्दलचं, त्या सर्व इमारतींमध्ये फक्त मराठी शाळा नाही आहेत. तिथे अनेक प्रादेशिक भाषांच्या पण शाळा आहेत, जसं की गुजराती आहेत, उर्दू आहेत, तमिळ आहेत, तेलगू आहेत. ह्या सगळ्या शाळा आहेत त्याच ह्या वरवंट्याखाली येत आहेत. पण जिथे CBSEच्या शाळा सुरू झालेल्या आहेत त्या इमारती अचानक कशा मजबूत झालेल्या आहेत ते माहिती नाही. त्याच्यामुळे सर्व राजकीय पक्षांसाठी मराठी माणूस आणि त्याचं मराठीपण हा एक फक्त तोंडी लावायचा मुद्दा आहे. तो अजिबात त्याच्यासाठी काही करण्याचा इश्यू आहे असं माझ्या मते तरी मला असं चित्र दिसत नाही. मराठी शाळांच्या इमारतींमध्ये इतर भाषेतल्या जे शाळा आहेत त्या सुद्धा आहेत असं तुम्ही म्हणता आहेत, इतर प्रादेशिक. तर मग या समूहातल्या व्यक्तींना या आंदोलनामध्ये सहभागी करावं किंवा केलं गेलं पाहिजे यासाठी आपण काही तयारी केली होती, आपण बोलणं केलं होतं आणि ते आले का नाही? जाऊन पालकांशी बोलायचा प्रयत्न करत होतो, तेही हाणून पाडण्यात आले. कारण आम्ही एका ठिकाणी महिना अखेरीला आम्ही सभा घेणार होतो, त्या शाळेला त्या दिवशी सुट्टीच दिली गेली. ते पालक आमच्याशी जोडले जाणार नाहीत याची सुद्धा हे लोक अत्यंत कसोशीने काळजी घेत आहेत. पण तरीसुद्धा आमचे लोक वैयक्तिक पातळीवरती, व्यक्तिगत पातळीवरती आम्ही सर्व लोकांशी जोडले जातो आहोत आणि त्यानुसार उर्दू शाळांचे सुद्धा बरेच लोक आमच्या बरोबरीने आहेत. आजही आहेत. हो, त्यांना येऊ दिलं नाही. म्हणजे गाड्या भरलेल्या आहेत, आता ते येतील, त्यांच्यासाठीची सगळी योजना झालेली आहे यायची. पण त्यांना अशा पद्धतीने प्रेशराईज केलं जातं, दबाव टाकला जातो की, आणि मी जसं म्हटलं तसं ही सर्व बिन चेहऱ्याची, बिन आवाजाची माणसं आहेत. तुम्ही धनदानग्यांच्या शाळांमध्ये करून दाखवा असं, तुम्ही अंबानी स्कूलमध्ये एक वेगळी गोष्ट तुम्हाला करायची असेल तर पालक प्रतिनिधींची परवानगी असल्याशिवाय तुम्हाला कुठलीही गोष्ट करता येत नाही. पण ही बिन चेहऱ्याची, बिन आवाजाची माणसं आहेत असं म्हणून ते त्यांच्याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष करतात, त्यांच्यावरती चुकीच्या पद्धतीने दबाव टाकतात आणि त्यांचं हे काहीच देणं लागत नाही. मराठीचा मुद्दा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आलेला आहे, पण मराठीच्या मुद्द्याबरोबरच मराठी शाळेच्या मुद्द्यांच्या वर मुंबईतल्या मराठी माणसांना मतदान करायला हवं असं तुम्हाला वाटतं का? निश्चित करायला पाहिजे, कारण मराठी भाषा आणि मराठी शाळा ह्या दोन्ही तुम्हाला वेगळ्या करता येणार नाहीत. आमचं मराठीवरती प्रेम आहे, आम्हाला मराठीचा जबरदस्त पुळका आहे, तिच्याबद्दल आदर आहे. आता तर आम्हाला अभिजाततेचा दर्जा मिळालेला आहे, पण आम्हाला मराठीबद्दल अजिबात कुठल्याही पद्धतीची आस्था नाही, आम्हाला ती आमची जबाबदारी वाटत नाही आणि अशा पाठीचं वातावरण आणि मराठीवरती मुळात विश्वास नाही. कारण आपल्याला असं वाटतं की आपल्या मुलांचा व्यक्तिमत्व विकास साधायचा असेल तर आपल्याला इंग्लिश माध्यमाच्या शाळांमध्ये आपल्या मुलांना घालायला पाहिजे. हा दुटप्पीपणा आता मराठी समाजाने सोडला पाहिजे असं मला वाटतं. अनेक राजकीय पक्षांचं असं म्हणणं आहे, नेत्यांचं असं म्हणणं आहे, ते म्हणजे की शाळेत गेलं तरच मराठी येतं असं नाही, तर तुम्ही घरी मराठी शिकवू शकता आणि त्या माध्यमातून मराठी जिवंत राहू शकते. मला हा मुद्दा स्वतःला पटत नाही, कारण मी ज्या मार्गाने चाललेली आहे तिथे मी माझी दोन्ही मुलं मराठी शाळेमध्ये शिकवली आहेत, त्यांचं अत्यंत उत्तम चाललेलं आहे. कारण मला असं वाटतं की ते पैसे किती कमवतात आणि किती यशस्वी झालेले आहेत ह्यापेक्षा ते अत्यंत आनंदी मुलं आहेत. ती काय करतात ती त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे हा प्रत्येकाचा प्रश्न आहे वैयक्तिक असं मला वाटतं. तुम्हाला तुमचं मूल हे आनंदी असणं हे तुम्हाला आवश्यक आहे
की तुम्हाला चालणार आहे त्यांनी भरडून निघालेलं शिक्षणासाठी, हा तुमचा मुद्दा आहे.